हे पण आता सर्व जगाला तुम्हाला पण माहीत पडलेलं असेल की सर्व कंपन्यांचे इंटरनेट प्लॅन 20% जवळपास महाग होऊन गेले आहेत. त्याच्यामुळे एक आता जबरदस्त इंटरनेट क्षेत्रात एक क्रांती होण्याच्या दिशेने जात आहे. त्यापूर्वी आपण इंटरनेट वापरतो. कसं काय वापरतो आपण? टावर लागले असतात जागोजागी आणि त्या टावरच्या सहाय्याने कॅच होतं मोबाईल. हे सर्वांना माहिती आहे. 2G 3G 4G वगैरे 5G आपण तसं इंटरनेट वापरतो. मग सरकारने एक योजना आखली. सरकारच्या मनात होती BSNL सरकारची कंपनी आहे, टाटा कंपनी मोठी कंपनी सांगण्याची गरज नाही, आणि स्टारलिंक कंपनी एलन मस्क जे फेसबुकचे मालक आहेत सध्याचे त्यांची कंपनी स्टारलिंक. तर या तिघांनी मिळून एक प्लॅन तयार केला आहे. आधी आपण जाणून घेऊया स्टारलिंक कंपनीशी. ती अवकाशाशी संबंधित कंपनी आहे. त्यांनी पुष्कळ सॅटेलाईट सोडले आहेत, शेकडो हजारो सॅटेलाईट सोडले आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते इंटरनेट पृथ्वीला देऊ शकतात. हो, सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट. आपण जसे याचे सिग्नल मिळवतो टीव्हीचे, त्याचप्रमाणे आपल्याला इंटरनेटचे सिग्नल सॅटेलाईट मार्फत मिळतील. तर टाटा ग्रुप, स्टारलिंक कंपनी आणि आपलं BSNL भारत सरकार तर एक योजना आखत आहे. आणि एक आणखी दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये. हा तर आहे ती रिचार्ज प्लॅन त्याच्या स्वस्त असेल, पण दुसरा एक दृष्टिकोन आहे. कान्याकोपऱ्यात दुर्गम भागात असे अनेक आपले भाऊ बहिणी राहतात की ज्यांच्या मार्फत इंटरनेट पोहोचू शकत नाही. तिथं टावर उभारणं अशक्य आहे. ते तारा नेणं, ते टावर उभारणं, बॅटरी लावणं खूप अवघड अशक्य काम आहे. त्याच्यामुळे ते वंचित राहून जातात ते लोक इंटरनेटपासून. आणि वंचित राहिले तर मग त्यांना वेगवेगळ्या ज्ञानापासून ते वंचित राहतात. वेगवेगळ्या सरकारच्या योजना स्कीम काही माहीत पडत नाही त्यांना बाहेरच्या. एक प्रकारचे ज्ञान ते अलिप्त राहतात. एक प्रकारच्या ज्ञानापासून ते अलिप्त राहून जातात. चांगल्या योजनांपासून, ज्ञानापासून, मनोरंजनांपासून अलिप्त राहतात. मग सरकारने तोच विचार केला. आता तिथं ते टावर लावणं शक्य नाही आहे, दुर्गम भाग येतो. मग जर त्यांना आपण इंटरनेटची सुविधा विना टावरची सॅटेलाईटच्या माध्यमातून दिली तर स्टारलिंक कंपनीची मदत घेऊन, तर त्याच्यामुळे या तिघा कंपन्यांचे त्याच्यावर काम चालू आहे आणि त्यांच्यामध्ये जर करार झाला आनंदाची गोष्ट आहे. होण्याच्या दिशेने आहे तर झाला. लवकर ते ट्रायल घेऊन आपल्याला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तर आपल्याला इंटरनेट सॅटेलाईटच्या माध्यमातून मिळणं चालू झालं आहे. लवकरच आपल्याला मिळेल. पण किती चांगलं होऊन जाईल. जे दुर्गम भागात आपले भाऊ बहिणी राहतात ते सर्व गोष्टींची माहिती घेऊ शकतील आणि पुढे ते माहिती सुद्धा देऊ शकतील. त्या दुर्गम भागातलं त्यांच्या लोककला आहे, त्यांची स्वयंपाक, त्यांच्या निसर्ग, प्राणी, पक्षी, फळं, फुलं ते सुद्धा थोड्या दिवसांनी मग इंटरनेटवर ही चांगली माहिती आपल्याला देत जातील. ते पण माहिती घेतील, आपल्याला पण देतील. त्याच्यामुळे एक मुख्य प्रवाह आहे जो इंटरनेटपासून अलिप्त झाला आहे तो या इंटरनेटच्या क्षेत्रात येऊन जाईल. ज्ञानवी, मनोरंजन पण सर्व त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून मिळेल. फार उत्कृष्ट योजना आहे सरकारची आणि त्याला टाटा कंपनी, स्टारलिंक यांची मदत आहे. लवकरच त्यांच्या करार पूर्ण हो आणि लवकरच सुविधा चालू हो हीच आपली इच्छा राहणार आहे. कसा वाटला विचार? शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना माहिती द्या. आता तुम्हाला थोडे दिवस वाट पाहावे लागणार आहे आणि मग खुशखबरी तुम्हाला समजणार आहे. जर तुम्हाला माहिती चांगली वाटत असल्यास सबस्क्राईब करा, शेअर अवश्य करा. धन्यवाद.